असा दावा संजय राऊतांनी केलाय। फेब्रुवारी 2022 मध्ये संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत आणि सुजित पाटकर यांच्या घरावर ईडीचे छापे पडले। दिवसभर हे छापे सुरू राहिले। या छाप्यांनंतर खासदार राऊत यांनी थेट गृहमंत्री शहा यांना फोन लावला आणि हवं तर थेट आपल्याला अटक करा, पण निकटवर्तीयांना आणि कुटुंबाला का त्रास देता असा सवाल केला। पाहूया नेमकं काय संभाषण झालं ते। संजय राऊत, मला गृहमंत्र्यांशी बोलायचं आहे। मी संजय राऊत बोलतोय, गृहमंत्रालय कर्मचारी। 1 मिनिट देता हूं। थोड्या वेळाने समोरून उत्तर मिळालं, गृहमंत्री महत्वाच्या बैठकीत आहेत, मोकळे झाले की ते तुम्हाला फोन करतील। संजय राऊत, अर्जंट है। संजय राऊत यांच्यासोबत दिल्लीतील घरी उपस्थित मित्र हादरले आणि त्यांनी संजय राऊत यांना विचारलं, तुम्ही हे काय करताय? संजय राऊत, काहीच नाही, मी राज्यसभा सदस्य आहे, मी गृहमंत्र्यांशी बोलू आणि भेटूही शकतो। 10 मिनिटांनी गृहमंत्रालयातून फोन आला। गृहमंत्री कार्यालय कर्मचारी, गृहमंत्री जी बात करना चाहते हैं। अमित शाह। संजय जी बोलिए, आपने फोन किया था। संजय राऊत, अमित भाई, आपले राजकीय भांडण आहे आणि तुम्ही मला त्यासाठी टार्गेट करू शकता। अमित शाह, मैं समझा नहीं। संजय राऊत, मला टार्गेट करायचं असेल तर मी या क्षणी दिल्लीत आहे। ईडीला सांगा मला अटक करा। माझ्यासाठी इतर निरपराध लोकांना का त्रास देताय? त्याने काय साध्य होणार आहे? आज कारण नसताना मुंबईत माझ्या मित्रांवर धाडी घातल्या, त्यांना ईडी वाले उचलून घेऊन गेले। अमित शाह, संजय भाई, मुझे कुछ भी जानकारी नहीं, मैं देखता हूं। संजय राऊत, सर, आपण गृहमंत्री आहात, राज्यसभा सदस्यांसंदर्भात कारवाई सुरू आहे। एवढं ऐकून घेतल्यानंतर अमित शाह यांनी फोन ठेवला आणि त्यानंतर संजय राऊत यांना आशिष शेलार यांचा फोन आला। आशिष शेलार, संजयजी, काय प्रकरण आहे? मला अमित भाईंचा फोन होता, समजून घ्या म्हणाले। संजय राऊत, आशिष, गृहमंत्र्यांना सगळा विषय माहिती आहे, त्यांच्या संमतीशिवाय हे शक्य नाही। प्रवीण आणि सुजित यांना तू देखील ओळखतोस। माझं म्हणणं आहे, सरळ मला अटक करा आणि सुडाचा कंडू शमवा, इतरांना कशाला छळताय? तर आपल्यावरील कारवाईबाबत ईडी अधिकाऱ्यांवर वरून कुणाचा तरी दबाव होता असा दावा खासदार संजय राऊतांनी केलाय। ईडी अधिकाऱ्याने वरती बोलून घेण्याचा सल्लाही राऊतांना दिला होता असं राऊत आपल्या नरकातला स्वर्ग या पुस्तकात म्हणतात। मात्र आपल्यावरती केवळ बाळासाहेब ठाकरे आहेत असं राऊत यांनी त्या अधिकाऱ्याला सुनावलं असं त्यांनी पुस्तकात नमूद केलंय। तर खासदार राऊत अटकेत असताना ईडी अधिकाऱ्यांना त्यांना काय सल्ला दिला आणि त्यांचं काय बोलणं झालं आपण तेही पाहूया। ईडी अधिकारी, डर नहीं लगता? संजय राउत, क्या मैं आपसे डरूं? इम्पॉसिबल। ईडी अधिकारी, सर, एक बार आप ऊपर बात कर लो। संजय राउत, ऊपर? ईडी अधिकारी, हाँ सर, हमारा भी प्रेशर कम हो जाएगा। संजय राउत, ऊपर का मतलब? ईडी अधिकारी, आप पॉलिटिक्स में हो, आप समझ सकते हो। ऊपर बात करो, मेरे ऊपर कोई तो है लेकिन बता नहीं सकता। संजय राउत, भैया, बाळासाहेब ठाकरे हेच माझ्या ऊपर आहेत आणि त्यांच्याशी आता बोलणं शक्य नाही। मैं आपके सामने झुक गया तो ऊपर जाकर वो मुझे माफ नहीं करेंगे, तो आप अपना काम कीजिए। तर नरकातील स्वर्ग या पुस्तकातील दाव्यावर